वेलकम बॅक टू माय चॅनल मैत्रिणींनो. चला बाहेर पडतोय मस्त रिमझिम पाऊस आणि पावसाळ्यात भजी खाल्लेली नाही असं कोणीच नाहीये आणि ज्याला आवडत नाही असंही कोणी नाहीये. तर चला आपण पण आज भज्यांचा एक प्रकार करूया. आपण करू आज मक्याची भजी. तर ओले दाणे मक्याचे भरपूर मका आता बाजारात आलेली आहे सध्या. तर मक्याचे ओले दाणे आपण काढून घेतलेले आहेत. चला आता साहित्य पाहून घेऊ एकदा. मक्याचे ओले दाणे काढून घ्यायचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडासा खायचा सोडा, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत मी इथं मध्यम आकाराचे, कोथिंबीर, मीठ, जिरं आणि ओवा थोडासा. तर चला आपण पहिल्यांदा दाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. चला आता मिक्सर पल्स मोडवर करून आपण याला मस्त दाणेदार असं वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला, मिक्सर चालू बंद करून असं जाडसर वाटून घ्यायचं. तर चला साहित्य मिक्स करूया. चला आता याच्यात टाकूया आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची. मिरची तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे, कारण कोणाकोणाला हिरव्या मिरचीने त्रास होतो पावसाळ्यात, तर तुमच्या आवडीप्रमाणे चालते. 2 कापलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर, मुठभर ओवा आणि जिरं टाकून घेतला होता. थोडासा खायचा सोडा आणि पोटाला त्रास होऊ नये म्हणून थोडासा हिंग घालायचा आहे. साहित्य आपण मिक्स करून झालं. आता याला बेसन पीठ, पहिले आता एक अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेऊ, बघूया. आता याला थोडंसं अजून लागणार आहे आपल्याला बेसन पीठ. पाण्याचं प्रमाण बघून घालायचं किंवा नाही घातलं तरी चालतं. तर थोडंसं अजून 1-2 चमचे पुरतं मीठ आणि आता हे सगळं. चला साहित्य आपण मिक्स करून घेतलं सगळं. मक्याला जेवढा ओलसरपणा होता ना तेवढ्यातच बेसन पीठ टाकलंय आपण, कारण मक्याची भजी आहे त्याच्यामुळे मक्याचा स्वाद जास्त आला पाहिजे, त्याच्यामुळे बेसन जास्त टाकायचं नाही. तर साहित्य सगळं झालं आपलं मिक्स करून. आता चला आता तळायला टाकूया. थोडंसं मिश्रण टाकून बघू अगोदर. तेल जास्त तापू द्यायचं नाही, मीडियम आचेवर असलं पाहिजे, म्हणजे भजी पटकन वरती येतात. बघा किती छान वरती आलं. चला सगळे भजी आपण याच्यामध्ये सोडून घेऊ असे. तेल गरम झाल्यानंतर पुन्हा मंद आचेवर छान याला तळून घ्यायचं. सगळं साहित्य शिजलं पाहिजे. चला आपले भज्जे मस्तपैकी तळून तयार आहेत खाण्यासाठी. तर चला काढून घेऊ आता. भजे तळणं होत आहेत तोपर्यंत चॅनलला एक लाईक देऊन टाका आणि सबस्क्राईब करा. रेसिपी आवडतात का नाही ते पण सांगा, कमेंट मात्र नक्की करा. चला तर भजे काढून घेऊ आपण. चला गरमागरम मक्याची भजी खाण्यासाठी किती सुंदर दिसतात की नाही. चला मग प्लेट मध्ये काढून घेऊ आणि भजी आपण तळून घेऊ. मैत्रिणींनो, गरमागरम भजी तयार आहेत. चला या मग खायला आहेत. तर चला अशीच एक छानशी चटकदार रेसिपी घेऊन परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो बाय.